सुरुवातीला तर मला प्रश्न पडला होता नाश्त्याला काय बनवावं, पण शेवटी मी बघा नाश्त्याला काय काय बनवलंय. तर मी इकडे ध्रुवच्या टिफिनची तयारी करून त्याला स्कूलमध्ये पाठवून दिलं. माझ्याकडे काही व्हेजिटेबल्स होते. घरीच थोडंसं फ्रीजमध्ये चीजसुद्धा होतं. सगळे व्हेजिटेबल्स कट करून घेतले आणि मी पिझ्झा सॉस पण होता, तर पिझ्झाच बनवायला घेतलाय. पण माझ्याकडे पिझ्झा बेस काही नव्हता. मी आपल्या चपातीचाच पिझ्झा बनवणार होते. ताजी ताजी चपाती होती. त्याच्यावर मस्त असं पिझ्झा सॉस, केचप वगैरे टाकून घेतलं. चिरलेले काही व्हेजिटेबल्स होते ते ठेवून दिले आणि मस्त असं चीज इकडं खिचून घेतलं. घरी पिझ्झा बनवायचा आहे म्हटल्यावर एवढा राडा तर होणारच. आणि मी ते तव्यावरतीच इकडं 10 मिनिटासाठी ठेवून दिलं. वाफवण्यासाठी ताट ठेवलं आणि माझा मस्त असा पिझ्झा सुद्धा बनवून रेडी होता. पण एवढूसा पिझ्झा आमच्या दोघांना थोडी भागणार आहे. मग काय अजून एक नाश्ता बनवायचं ठरवलं. तर मी इकडे घेतले होते दडपे पोहे बनवण्यासाठी. मस्त असे पोहे मी इकडं भिजवून घेतले आणि त्याच्यामध्ये 2-3 चमचे इकडं दही सुद्धा त्याच्यावरती ॲड करून घेतलं. टोमॅटो आणि कोथिंबीर चिरलेली होती ती पण कच्चीच टाकून घेतली आणि कांदा मी व्यवस्थित तेलामध्ये परतून त्याच्यात ॲड केला आणि मस्त असे माझे दडपे पोहे झाले होते. आणि इकडं बघा ध्रुव मला सांगून गेलता मला शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेव, त्याचीच मी इकडं तयारी करत होते. चला कसा वाटला ब्लॉग. बाय.